तर आपण यानंतर जाणार आहोत पुण्यामध्ये। खरं तर आज नीटची फेरपरीक्षा पार पडते आणि याच अनुषंगाने आपण विविध शहरांमधून आढावा घेतोय। याआधी आपण मुंबई आणि नाशिकमधून आढावा घेतलेला आहे। यानंतर मी पुण्यामध्ये जाते। आमचे प्रतिनिधी मिकी घई हे एसपी कॉलेज बाहेरून आपल्याला तिथली नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा सांगतायत। मिकी, सध्याची तिथली काय परिस्थिती आहे? खरं तर जो पेपर फुटलेला होता त्याचं केंद्र हे पुणे मानलं जात आहे आणि त्यामुळे त्या अनुषंगाने आता नेमकी काय तयारी करण्यात आली आहे? अगदी जर आपण बघितलं तर मागच्या महिन्यातच नीट पेपर फुटीनंतर आज नीट री एक्झाम देशभरामध्ये पार पडते आणि या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, पेपर फुटीचा प्रयत्न होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून काही पावलं उचललेली आहे आणि त्याचबरोबर परीक्षा केंद्रांच्यावर कशा पद्धतीने सुरक्षा आहे ते देखील आपण इथं दाखवूयात। पुण्यातील एसपी कॉलेज हे नीटचं आज या ठिकाणी एक्झाम सेंटर आहे आणि इथं जर आपण बघितलं तर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। प्रत्येक विद्यार्थीला या ठिकाणी त्याचं हॉल तिकीट चेक करून, इतर डॉक्युमेंट्स चेक करून आतमध्ये सोडलं जातंय। आतमध्ये मेटल डिटेक्टर आहे आणि त्याचबरोबर इतर व्यवस्था देखील आतमध्ये या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जर आपण बघितलं तर अनेक पालक या ठिकाणी त्यांच्या मुलांना सोडण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। काही चिंता देखील त्यांच्या चेहऱ्यावर या ठिकाणी आहे। मात्र त्याचवेळी यावेळेस ज्या पद्धतीने सेफ्टीसाठी पावलं उचलली जात आहेत, काळजी घेतली जाते, त्याच्याबद्दल समाधान देखील व्यक्त होतोय। काही विद्यार्थी सध्या माझ्यासोबत आहेत जे परीक्षेसाठी आलेत। ताई, तुझ्या हातात हॉल तिकीट आहे, पहिले तर तुला शुभेच्छा। पण कसं वाटतं एकंदरीत आता या परीक्षेसाठी दुसरं री एक्झाम देतीये तू, व्यवस्था कशी आहे, तयारी कशी आहे? आता फक्त भीती वाटते आणि काही बोलू शकत नाही आता, नो कमेंट्स। कारण आता टेन्शन इतकं आलं आहे, कारण आता नीट झाली होती 3 मेची आणि अतिशय छान पेपर गेला होता, त्याच्यामुळे एकदम माइंड फ्री झालं होतं आणि पुन्हा एकदा नीटची खबर कळली त्याच्यामुळे थोडं गडबड झाली आहे आणि थोडी भीती वाटते आता सध्या। आता तयारी तर झाली असेल? तयारी झाली असं नाही सांगू शकत, पेपर नंतर कळेल। आता जर का पेपर छान गेला तर समजायचं झाली तयारी। केंद्र सरकारने खूप वेगळी पावलं उचलली आहेत जेणेकरून पेपर कुठेही लीक होऊ नये। आता मी काही याच्यावर कमेंट नाही करू शकत आहे, कारण मला फक्त अभ्यास करायचा होता या काळामध्ये। तुम्ही सुद्धा आलात सोडायला तिला, काय विश्वास आहे यावेळेस? काही गडबड नाही, खूप छान व्यवस्था दिसते? छान 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 आहे, व्यवस्था छान आहे, होईल व्यवस्थित। आले टेन्शन, परत नीटची चालू एक्झाम पण पालकांना सुद्धा टेन्शन आलंय, काही पालक अजून आहेत। नाही मॅडम, तुम्ही सोडायला आलात, काय वाटतं इथं बघून आता व्यवस्था? जरा प्रेशर येतच आहे, म्हणजे मुलांना पण आणि पालकांना पण। काही गडबड होणार नाही? केंद्र सरकारने यावेळेस ज्या पद्धतीने पावलं उचलली आहे, सिक्युरिटी आहे, क्वेश्चन पेपर सुद्धा व्यवस्थित आणले जात आहेत इथं सिक्युरिटीमध्ये? नाही, नक्कीच नाही वाटत मला, व्यवस्थित चालू आहे का सरकारचे पण कामं। प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत। यावेळेस या केंद्रावर एक वेगळ्या पद्धतीने सिक्युरिटी आणि मुलांसाठी सुद्धा व्यवस्था आहे, छान व्यवस्था केलेली आहे यावेळेस। परंतु प्रेशर जे आहे ते पॅरेंट्स आणि स्टुडंट दोघांनाही असतंच, किती सोय। काय वाटतं एकंदरीत हे सगळं बघून? छान वाटतं, कारण याच्यामध्ये केंद्र सरकारने जी व्यवस्था केलेली आहे त्याबद्दल त्यांचं खूप आभार। अगदी बरोबर आहे निकित, ज्या पद्धतीने तुम्ही या पालकांशी संवाद साधताय, काहीसे तणावामध्ये हे पालक दिसतात, मात्र सुरक्षा व्यवस्था ही अगदी चोख असल्याचं देखील दिसून येत आहे। धन्यवाद मिकी, शुभम आणि अजय या सविस्तर माहितीसाठी।